नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे। त्यासाठी लागणारे साहित्य काय काय ते आता बघूया। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कसुरी मेथी, 1 चमचा पांढरे तीळ, 1 मीडियम आकाराचा किसलेला कांदा, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, तेल, 1 वाटी बेसन पीठ। इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपल्याला 2 वाटी गव्हाच्या पीठासाठी 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे। हा मी इथं दुधी भोपळा घेतलेला आहे, तो नंतर आपल्याला सालं काढून किसून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी जे आपल्याला वाटण करायचं आहे त्याच्यासाठी मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे 1.5 चमचा, 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। आता आपण हे सगळं घेतलेलं आहे ते मिक्सरला वाटून घेऊया। आता हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे। हे जास्त बारीक करायचं नाहीये आणि जास्त जाड पण ठेवायचं नाहीये, ठीक आहे। घेतलेलं आहे। आता इथे आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतोय, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, किसलेला दुधी भोपळा, 1 चमचा गरम मसाला, इथं मी हिंग, लाल तिखट आणि हळद घेतली, ती पण घालून घेऊया आपण। त्याच्यामध्ये 1 मध्यम आकाराचा किसलेला कांदा, तो पण घालूया आपण। हे पांढरे तीळ आहेत, ते पण घालून घेऊया। त्याच्यात थोडीशी कसुरी मेथी, थोडीशी हातावरती तोडून त्याच्यामध्ये ऍड करूया। आता त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं मगाशी ते चवीपुरतं मीठ, तेल घालूया, ज्याच्यामुळे आपला पराठा थोडा मऊ राहण्यास मदत होते। आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। दुधी भोपळ्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळं पाणी जास्त घालण्याची गरज लागत नाही। शक्यतो पाणी वापरायचंच नाही, कारण दुधी भोपळ्याला आधीच त्याचं पाणी असतं सुटलेलं किसल्यानंतर, त्याच्यातच आपलं हे पीठ व्यवस्थित मळून होतं। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। ह्याच्यात मी अजिबात पाणी वापरलेलं नाहीये। दुधी भोपळा जो किसलेला होता त्याच्याच जो रस होता त्याच ह्याच्यामध्ये आपण हे कणिक पूर्णपणे मळून घेतलंय। हे जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण नंतर ते थोडं सैल होतं। आता याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया। मी इथे तवा तापायला ठेवलाय, गॅस मिडियमच करायचा आहे, जास्त मोठा करायचा नाही। आता असे आपण गोळे करून घेतलेले आहे। आता ते हलक्या हाताने लाटायचे व्यवस्थित। तर हा आपला पराठा लाटून झालेला आहे। तव्यावर थोडंसं तेल टाकायचं। आता हा आपण पहिला पराठा टाकून घेऊया।
तर याप्रमाणे आपण बाकीचे पण पराठे लाटून घेऊया. हे मुलं पण फार आवडीने खातात. आता ह्याचप्रमाणे मी सगळे पराठे करून दाखवतो तुम्हाला. आता हा आपला पराठा तयार झालेला आहे. हा बघा, दिसायलाही छान आणि खायलाही खूप मस्त लागतो. आता हा आपण पराठा झालेला आहे, हा काढून घेऊ. आता बाकीचे पराठे करून मी तुम्हाला थोड्याच वेळात पुन्हा बघते. आपले हे पराठे आता तयार झालेले आहेत. हे पराठे तुम्ही लोणच्या सोबत, दह्यासोबत किंवा लहान मुलांना सॉस सोबत सुद्धा तुम्ही देऊ शकता. अगदी रुचकर असे हे लागणारे पराठे आपले तयार झाले.